हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मराठा आणि कुणबी एकच हे फायनल। छगन भुजबळांना महत्त्व देत नाही। जरांगेंचा पलटवार तर मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, शेवटचं सांगतोय म्हणत हुल्लडबाजांनाही भरला दम। ओबीसींच्या वाट्यात दुसरे वाटेकरी नको, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। ओबीसींवर अन्याय झाल्यास मुंबईत धडक, भुजबळांचा इशारा। आंदोलनाची परवानगी केवळ आझाद मैदानातच, मुंबईतले रस्ते मोकळे करा, कोर्टाचे आदेश तर सरकारला कारवाई करण्याची कोर्टाकडून मुभा। आंदोलन हाताबाहेर गेलं, आंदोलनासाठी दिलेल्या अटी शर्तींचं पालन व्हायलाच हवं, कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। कोर्टाने दिलेल्या निर्देशांचं सरकार पालन करेल, मुख्यमंत्र्यांचं विधान। तर सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणं बंद करा, फडणवीसांचा विरोधकांना टोला। मराठा आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवर उद्या दुपारी 3 वाजता सुनावणी। उद्याच्या सुनावणीनंतर काय ते ठरवू, कोर्टानं केलं स्पष्ट। आरक्षण संवैधानिक चौकटीत कसं बसेल यासाठी सरकारचे प्रयत्न। भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाणांची बडे मुद्देमाची माहिती। तर आंदोलन हाताबाहेर गेलेलं नाही, संजीव भोर यांचा दावा। मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून आंदोलन घडवून आणलं, गुणरत्न सदावर्तेंचा कोर्टात जोरदार युक्तिवाद। आंदोलक कारमधून दारूच्या बाटल्या आणत असल्याचाही कोर्टात दावा। आणि मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार एक नवीन GR काढण्याच्या तयारीत। GRच्या मसुद्याचं काम अंतिम टप्प्यात, मंत्रिमंडळ उपसमितीतल्या सूत्रांची माहिती। आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100। सरकारची सामंजस्याची भूमिका आहे, कोर्टानं दिलेल्या निर्देशांचं पालन करून नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाई करावी लागेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। सुप्रियाताईंसह सर्वांना विनंती आहे की सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजू नका, विरोधक आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करतायत, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला। चर्चा करायची कोणाशी, माईकवर चर्चा होते का, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी जरांगेंना विचारलाय। सरकारला आडमुठेपणाची भूमिका घेता येत नाही, आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून आम्ही मार्ग काढू, चर्चेला कोणी समोर आलं तर चर्चा लवकर होईल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। आरक्षणाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही, ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरनं मंत्री भुजबळांनी हे वक्तव्य केलं। CSMT परिसरात शांतता राखावी असं आवाहन जरांगे पाटलांनी आंदोलकांना केलं, तर आंदोलक नाही तर सरकार हुल्लडबाजी करत असल्याची टीका जरांगे पाटलांनी सरकारवर केली। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा, नाही तर राज्यभरातील 5 कोटी मराठी मुंबईत येतील, असा इशारा देत जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल केला। मराठा समाज मागास नसल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितल्याचं वक्तव्य मंत्री भुजबळांनी केलं, तरीही मराठा समाजाला आणखी 10% आरक्षण दिल्याचं भुजबळांनी म्हटलं। 50%च्या आतील आरक्षण सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी असल्याचं मंत्री भुजबळांनी म्हटलंय, तर आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी EWSचं आरक्षण असल्याचं भुजबळ म्हणाले। जरांगे म्हणतात जे शेती करतात ते कुणबी आहेत, मग सर्व समाजाचे लोक शेती करतात, सर्वांना कुणबी म्हणायचं का, असा सवाल मंत्री भुजबळांनी जरांगेंच्या वक्तव्यावरून उपस्थित केला। ओबीसीमध्ये दुसरे वाटेकरी नको असल्याचं वक्तव्य मंत्री भुजबळांनी केलंय। ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचा निर्धार भुजबळांनी केला, तर दुसरे वाटेकरी आल्यास आम्हीही राज्यभरात आंदोलन करणार असल्याचा इशारा भुजबळांनी दिला। आमचा आरक्षणाला विरोध नाही, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, पण ओबीसींचं आरक्षण कमी होता कामा नये। जरांगेंना शुभेच्छा, मात्र ओबीसींवर अन्याय नको, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं। मनोज जरांगेंना मुंबईत येऊ देऊ नये हेच आम्ही सांगत होतो, आणि ज्यांनी जरांगेंना भेटी दिल्या आहेत त्या नेत्यांनी आपली ओबीसी आरक्षणाबद्दलची भूमिका जाहीर करावी, अशी मागणी लक्ष्मण हाकेंनी केली आहे। बोगस कुणबी बनवून शिरकाव कोणी करत असेल तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा हाकेंनी दिला। मराठा समाजाला कोणी बदनाम करत असेल तर त्यावर कारवाई व्हावी, तसंच हैदराबाद गॅझेटियरबाबत काय करता येईल यावर विचार सुरू आहे, असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंनी म्हटलं।
मुंबई उच्च न्यायालयात मराठा आंदोलनावर तातडीची सुनावणी घेण्यात आली. गुणरत्न सदावर्तींनी दाखल केलेल्या याचिकेची कोर्टानं दखल घेत तातडीनं सुनावणी घेतली आहे. मराठा आंदोलनात हायकोर्टाच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचा युक्तिवाद सरकारने कोर्टात केलाय. तर नियमाच्या पालनाची हमी दिल्यामुळे आंदोलनाला परवानगी दिल्याचा युक्तिवाद सरकारने केला. नियमांचं उल्लंघन झालंय, तुम्ही कारवाई का केली नाही असा सवाल कोर्टानं महाधिवक्त्यांना केला. तर तुम्ही उल्लंघन झाल्यानंतर नोटीस का बजावली नाही असा सवालही कोर्टाने अधिवक्त्यांना केला. कोर्टाने निर्णय घ्यावा, आम्ही लगेच कारवाई करू, महाधिवक्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात म्हटलंय. रस्ते अडवले तेव्हा तुम्ही गप्प का होतात, तुम्ही ताबडतोब रस्ते खाली का केले नाहीत, अधिवक्त्यांना कोर्टाने हा प्रतिसवाल केला. मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून सगळं घडून आणलं जातंय असा युक्तिवाद सदावर्तीने मुंबई उच्च न्यायालयात केला. तर सरकार आंदोलकांना बाहेर काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्तींनी मुंबई उच्च न्यायालयात केली. मराठा आंदोलनाच्या सुनावणी दरम्यान मोठ्या संख्येनं आंदोलकांनी मुंबई हायकोर्टाच्या चारही बाजूने गर्दी केली. कोर्टाला घेराव घातला आणि रस्ते अडवले. हे शांततेचं आंदोलन आहे का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आंदोलनावरून केला. आंदोलक मनोज जरांगेंच्या तब्येतीची काळजी असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय. आम्ही जरांगेंना उपचारासाठी सूचना देऊ शकतो असंही कोर्टानं म्हटलं. आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास व्हायला नको असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आंदोलनाला विरोध नाही, मात्र नियमांचं पालन करावं. 2 दिवसात सर्व पूर्ववत करण्याचे आदेश कोर्टानं दिले. आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांनी कुठेही वावरू नये. पहिल्याच दिवशी संध्याकाळी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं. आमरण उपोषणाला परवानगी नसल्याचं उच्च न्यायालयाने म्हटले. तर 5,000पेक्षा जास्त आंदोलक न आणण्याची आयोजकांची जबाबदारी असल्याचंही कोर्टानं म्हटलंय. यवतमाळमध्ये आमदार किसनराव वानखेडेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेण्याची मागणी मराठा बांधवांनी केली. तर मराठा समाजाबाबत विधिमंडळात आवाज उठवण्याची मागणी करण्यात आली. चंद्रपूरमध्ये उद्या ओबीसी समाजाने आंदोलनाची हाक दिली. मनोज जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. आंदोलकांसाठी लातूरमधूनही व्यवस्था करण्यात आली. लातूरमधून 20,000 भाकरी आणि 200 किलो शेंगदाणा चटणी मुंबईकडे रवाना करण्यात आली. कोल्हापूरच्या बोळावी गावातील रहिवासी सध्या व्यवसायानिमित्तानं मुंबईत वास्तव्यास असलेल्या संदीप पाटील यांनी मराठा आंदोलकांसाठी 5,000 पाण्याच्या बॉटल्स दिल्यात. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी झालेली गैरसोय लक्षात घेऊन संदीप पाटील यांनी आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. नाशिकच्या मराठा समाजाने मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी जेवणाची सोय केली. ठेचा भाकर आणि पाणी आंदोलकांसाठी पाठवण्यात आलं. शिर्डीच्या साई मंदिरात मराठा बांधवांनी दर्शन घेतलेलं आहे आणि यावेळी त्यांनी जरांगेंच्या तब्येतीकरता साईबाबांकडे साकडं घातलं. जरांगेंचा फोटो साईबाबांच्या समाधीवर ठेवत प्रार्थना करण्यात आली. सीएसएमटी रेल्वे स्थानकात मराठा आंदोलकांनी गर्दी करत गोंधळ घातला. आंदोलक रेल्वे रुळावर उतरले. आंदोलकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली. आंदोलकांच्या हुल्लडबाजीमुळे मुंबईकरांचे हाल झाले. मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकावर उभ्या असणाऱ्या लोकलच्या केबिनमध्ये घुसून पोस्टर लावलं. लोकलच्या लोको पायलटच्या केबिनमध्ये मराठा आंदोलक घुसले होते. लोको पायलटच्या केबिनमध्ये एक मराठा लाख मराठाचे पोस्टर लावण्यात आले. मराठा आंदोलक बाजूला झाल्यानंतर लोकल सुटली. सीएसएमटी स्थानक परिसरात मराठा आंदोलकांनी अर्धनग्न आंदोलन केलं. जोरदार घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली. मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात भगवं उपकरण फडकवत जरांगेंना पाठिंबा जाहीर केलाय. तसंच राज्यभरातून आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानात दाखल झाले. सीएसएमटी स्थानकावर पोलिसांच्या बॅरिकेडवर बसून मराठा आंदोलकांचा खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगेंच्या शांततेच्या आवाहनाकडे आंदोलकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलकांनी विविध खेळ खेळले. आंदोलकांनी विटी दांडू खेळत फुगडीचाही फेर धरला. मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात चक्क खेळाचं मैदान बनवलं. यावेळी गावाकडील सर्व पारंपरिक खेळ खेळले गेले. कामावर जाणाऱ्यांची घाई आणि आंदोलकांची गर्दी यामुळे सीएसएमटी स्थानकात पोलिसांची मोठी तारंबळ उडाली. मुंबईतील आझाद मैदानात आंदोलकांचे कुस्तीचे डाव लागले. आंदोलकांनी दहीहंडीसह खो खो, कबड्डी असे विविध खेळ खेळले. आझाद मैदानात मनोज जरांगेंनी पाण्याचा त्याग करून कडक उपोषण सुरू केलं. तर दुसरीकडे मराठा आंदोलक सीएसएमटी परिसरात खेळ खेळताना दिसत आहेत. आंदोलकांची हुल्लडबाजी पाहायला मिळते. सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांनी पत्ते खेळले. पत्त्यांचा डाव मांडत आंदोलकांनी कृषी मंत्री कोकाटेंचा निषेध केला.
मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाचे असलेल्या सीएसएमटी स्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। या आंदोलनामुळे मुंबईकरांची दैनंदिन जीवनाची गती थांबली आहे। सीएसएमटी स्थानक आणि परिसरात मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडलाय। ढोलवादन करत मराठा आंदोलक थिरकताना दिसले। मनोज जरांगेंच्या आवाहनाकडे पाठ करत मराठा आंदोलकांनी रस्ते अडवले। सीएसएमटी परिसरात आंदोलकांनी बेस्ट बस अडवली। मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात पालिकेची वाहनं देखील अडवली। अत्यावश्यक सेवा अडवू नका असं आवाहन यावेळी महापालिकेकडून करण्यात आलं। आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सीएसएमटी स्थानक गजबजले। मराठा आंदोलकांची सीएसएमटी स्थानकावर गर्दी कायम आहे आणि यावेळी स्थानकावर आंदोलकांचा मुक्काम पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मराठा आंदोलकांनी गर्दी केली। मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। आंदोलकांच्या गर्दीमुळे नोकरदारांचे हाल झालेत। सीएसएमटी परिसरात हजारो आंदोलकांनी मुक्काम केला। याच ठिकाणी मराठा आंदोलकांनी अंघोळ केल्याचं देखील पाहायला मिळालं। चाळीसगाव आणि धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला। प्रभाग रचना नियमबाह्य आणि राजकीय फायद्यासाठी केल्याचा आरोप करण्यात आला। पारदर्शक चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। सिल्लोडमध्ये भाजप नेते किरीट सोमय्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। काळे झेंडे दाखवणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। दरम्यान काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। सिल्लोड इथं किरीट सोमय्यांवर हल्ला झाला। दरम्यान डझनभर लोकांनी हल्ला केला आणि 5 लोक माझ्यापर्यंत पोहोचले। सीआरपीएफ कमांडोंमुळे आपण सुखरूप असल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली। वडनेराच्या आरडीआयके महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये लगोरी, रस्सीखेच आणि गोलफेक या पारंपरिक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। बीड जिल्ह्यातील 167 प्रकल्पांपैकी 102 धरणं 100% भरली आहेत। ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारी मांजरा, माजलगाव, अप्पर कुंडलिका, ऊर्ध्व कुंडलिका, बिंदुसरा, सिंदफणा आणि डोकेवाडा ही धरणं जी ती ओव्हरफ्लो झाली आहेत। जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात तब्बल 114% पाऊस झाला आणि या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून आगामी सप्टेंबर महिन्यात देखील दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असली तरी गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली। राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यांमध्ये जोरदार सरी कोसळत आहेत आणि धरणातून विसर्ग सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते। पंचगंगा नदीची पातळी 22 फुटांपर्यंत गेली असून 24 बंधारे पाण्याखाली गेले। बीडच्या वडवडी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे खळवट, लिमगाव आणि देवडी भागातील शेतपिकांचं मोठं नुकसान झालं। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। अकोल्याच्या कमळगंगा नदीच्या पुरात एक महिला वाहून गेली। 3 दिवसानंतर महिलेचा मृतदेह शोधण्यास प्रशासनाला यश आलं। ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नदीला महापूर आला होता। बीडच्या मोहखेड गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत कोसळली। तातडीनं शाळेची नवी इमारत बांधण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली। मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। हिंगोलीच्या वसमत नांदेड महामार्गावर सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान आंदोलनात मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतला होता। बीडच्या लिंबा गणेश अहमदपूर अहिल्यानगर महामार्गावर मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं। मुंबईतील मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। यामुळे 1 तास वाहतूक विस्कळीत झाली। दरम्यान मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। भिवंडीच्या धामणगाव इथल्या पाईपलाईन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झाला आणि या अपघातात 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला। छत्रपती संभाजीनगर शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयाच्या पार्किंग गेट आणि होमगार्ड मैदानाजवळ ड्रग्ज हस्तगत करण्यात आलं। 15 ग्रॅम MD ड्रग्जसह शेख आमेर या आरोपीला अटक करण्यात आली। मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदूर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे। भरधाव कंटेनर स्मशानभूमीजवळ उलटला। वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आणि या अपघातात चालक जखमी झाला। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्याचा ओढ्यात बुडून मृत्यू झालाय। पाटबंधारे वरून पाय घसरल्यानं शेतकरी ओढ्यात पडला। योगेश भास्कर असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे।